शेवटी विकास विकास म्हणजे नक्की काय हो? डोंगर पोखरून बनवलेले रस्ते आणि मोठमोठे कॉन्क्रीटचे टावर्स म्हणजे विकास असतो का? आणि मग या सगळ्यापासून दूर राहणारी गावातली माणसं जर आपल्याला मागास वाटत असतील ना, तर ऐका, वायनाड मधल्या एका पावसात करोडो रुपये खर्च करून बांधलेले ब्रिज पत्त्यासारखे कोसळले होते, पण मेघालयातल्या खासी आदिवासी कम्युनिटींनी झाडांच्या जिवंत मुळांपासून बनवलेले साकव लिव्हिंग रूट ब्रिजेस हजारो वर्षांपासून उभे आहेत. मग सांगा, खरे विकसित कोण? माझ्या मेघालयच्या प्रवासात मी पाहिली ईस्ट खासी हिल्सच्या दाट डोंगर दऱ्यात वसलेली खासी माणसं. जगात सगळ्यात जास्त पावसाच्या या भयानक जंगलांमध्ये राहणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. पण खासी लोकांनी झाडांना एवढं घट्ट कवटाळलंय ना, की त्यांच्या जगण्यातच झाडांची शक्ती अवतरली. झाडांच्या जिवंत मुळांना त्यांनी वाढू दिलं, वळवलं, जपलं. हजारो वर्ष लागली आणि त्या मुळांनी उभा केला एक साकव, जिवंत, वाढत राहणारा. ज्यांच्या विकासाचा वेग झाडांसारखा असतो ना, ती माणसं काळाशीही जुळतात, शाश्वत जगतात, निसर्ग जपतात. आपण स्वतःला आधुनिक समजतो, स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा झोडतो, पण खासी संस्कृती आधीपासूनच स्त्रीप्रधान आहे. आता इथे मान्सूनचे वेध लागलेत, मिरगाचे बाजार भरलेत, हवा ओली चिंब झाली आणि खासी लोकांचं जीवन नदीच्या प्रवाहासारखं वाहतंय. त्यांच्या जगण्याचा सुगंध माझ्यात दरवळतोय आणि माझ्यातला रान माणूस जागा होतोय.